ते भेळ झालेली आहे बनवून. 2 किलोमीटर चालून आम्ही आता असं वाटतंय फायनली की पोचू, पण असं आज. गुड मॉर्निंग. आज आहे वीकेंड म्हणजे सॅटर्डे आणि आज आम्ही खूप दिवसांनी सॅटर्डेला बाहेर निघालेलो आहोत. बाहेर म्हणजे ॲक्च्युली आम्ही सकाळी जाणार होतो हायकिंगला, पण तिथलं जे बुकिंग आहे ते आम्हाला मिळालं नाही. सो आता आम्ही दुपारी चाललोय. आय नो खूप कमी लोक दुपारी जातात म्हणजे जातच नाही. हायकिंग करायचं असेल तर सकाळचं, पण हे असं प्रॉपर हायकिंग म्हणजे असं स्टीप वगैरे नाही आहे आय थिंक. म्हणजे असं सरळ सपाट आहे आणि एंडला छान आहे तिथे गेल्यावर दाखवेल. सो आज आम्ही चाललोय. काल रात्री थोडी बिझी होतो आम्ही. एक फ्रेंड इंडियाला चालली आहे, सो तिला डिनरसाठी बोलवलेलं होतं. तर त्यामुळे 1-2 वाजलेलेच आम्हाला रात्री तसे झोपेपर्यंत वगैरे. पण बरं झालं सकाळी पण नाहीच गेलो ते. तर आता आम्ही चाललोय आणि ह्या दोघी चंगू मंगू. अनिका, भुवी काय स्पेसिफायर घालते काय तोंडात? बुवा, अनिका हाय. सो आता आम्ही निघालेलो आहोत. आमचे जे फ्रेंड्स आहेत ते पण येतील, ते पण निघतील थोड्या वेळात. सो चला. आता आम्ही त्या रूटला आलो आहे जिथे मेन हायकिंगचा जो रूट आहे तो सुरू होतो. आणि इथे आय थिंक नेटवर्क पण नाही आहे आतमध्ये, पण अप्रतिम म्हणजे पूर्ण असं हिरवळ आणि एकदम असं जंगलच आहे पूर्ण जिथून जायचं आहे. सो आता आम्ही चाललेलो आहोत हायकिंगला. से हॅलो. घेऊन जाते आम्ही इथे सगळेजण चाललेली आहोत. 40 मिनिट्सची हाईक आहे, पण प्लेन आहे कारण आमचा एक फ्रेंड अवधूत जाऊन आलाय ना रे. येस, 1 वर्षापूर्वीच जाऊन आलो होतो मागच्या समरला. दिस वॉज द बेस्ट ट्रेल आय डिड विथ दी कम्युनिटी, मराठी कम्युनिटी पीपल लास्ट इयर. ओके, सो आता आम्ही पण एक्सपिरियन्स घेऊ. पण आम्ही पहिली अशी असू जे संध्याकाळी आलोय. आम्ही दुपारचं निवांत आलोय, पण छान आहे, येण्यासारखा स्पॉट आहे. हो. निनाद, आपण कुठे चाललोय? आम्ही चाललोय गोल्ड क्रीक फॉल्सला. खूप सुंदर जागा आहे, वॉटरफॉल आहे. सी मला ह्यापुढे माहित नाही आम्ही कुठे चाललोय ते. अनुजा, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. गोल्ड क्रीक खूपच बॅगा घेतल्या बॅगा आहेत, आणि फर्स्ट टाइम आपण जातोय सगळे, राईट? क्रीक टाकत सो चला आता. एक्साइटमेंट वाटते जाण्यासाठी, कारण समर खूप छान झालं. गोल्ड क्रीक लोअर फॉल. हा, आताच थोडं ऊन वगैरे यायला सुरुवात झाली. म्हणजे रात्रीचा सनसेट खूप उशिरा असल्यामुळे आपल्याला खूप छान. हो, लिटरली 10 पर्यंत तर दिसतं आता. सो चला बघू. मध्ये थोडासा चढाव उतर असं आहे, पण आम्ही चाललोय. मुलं मागे आहेत अनिकेत सोबत. पुढे बोल शकताय. वॉटर एकदम क्लिअर आहे की खूपच छान. खूप भारी वॉटर आहे ना ग. हो, खूप सुंदर आहे. क्रिस्टल क्लिअर वॉटर. मला भारी व्ह्यू आहे इथून. 11 फ्लोअरला गेल्यासारखं. अर्धी आमची हाईक कंप्लीट झालेली आहे. अजून किती बाकी आहे? अजून वेळा वाटतं, अर्धा तास तरी आहे. हाय निका. फायनली वॉटरफॉलला पोचलो आम्ही. मस्त आवाज येतोय. निका.
आता आम्ही आलेलो आहोत वॉटरफॉलला आणि खूप सुंदर असं वॉटरफॉल आहे, तुम्ही बघू शकता. हा लोअर वॉटरफॉल आहे. अजून एक आहे पण त्याची जरा हाईट डिफिकल्ट आहे. थोडस व्हेरी गुड. स्लोली स्लोली. आवाज व्हेरी गुड. खाली घे. आणि काय थ्रो इट. हो हो त्यांना मस्त 1x मस्त वाटतंय. इथून चाललेलो आहोत नेक्स्ट पॉइंटला. एक लेक आहे जवळ, सो तिथे चाललेलो आहोत. आणि टाइम किती झाला? 6:10. ऍक्च्युली लेट आल्यामुळे 6 वाजलेत आमचे, पण ठीक आहे अजून चांगलं दिसतंय. ऊन आहे अजूनही. आता आम्ही हाईक करून आलो, थकायला झालं थोडं, आणि आता आम्ही चाललो इथून बीचवर. इथे खूप सारे पॉइंट आहेत. बीच आहे, त्याच्यानंतर लेक आहेत आणि लोक छान लेकवर मस्त राफ्टिंग वगैरे पण करतायत आणि छान ऍक्टिव्हिटी चालू आहे. आणि संध्याकाळ 6:30 वगैरे झालेले आहेत, पण ऊन खूप कमी झालंय त्याच्यामुळे बरं वाटतंय. आणि आता आमची सगळी मंडळी चालली आहे मागून आणि सगळ्यांच्या हातात पिशव्या आहेत, कारण सगळेजण खायचं घेऊन आम्ही चाललेलो आहे त्याच्यामुळे. सो चला, पण आता छान वाटतंय ना, थोडं ऊन कमी झालंय. आता आम्ही चाललोय. 2 किलोमीटर चालून आम्ही आता असं वाटतंय फायनली की पोचू, पण असं अजूनही वाटत नाहीये की बीच दिसते. आमच्या सगळ्यांच्या हातात ग्रॉसरीच्या पिशव्या आहेत, कारण आम्ही त्याच्यातून सगळं खायचं सामान घेऊन चाललंय. ॲक्च्युली आता आम्ही खूप जास्त थकलोय, खूपच चालणं झालं. हाईकपर्यंत ठीक होतं, पण ह्या बीचवरचं आता जास्त झालंय जरा. फायनली पॉइंटला पोचलोय 2 किलोमीटर चालल्यानंतर, आणि आता मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. तर इथे खूपच छान व्ह्यू आहे आणि लोक इथे छान केनोईंग वगैरे करतायत. संध्याकाळचे 7:30-8 वाजत आले आहेत, पण छान केनोईंग वगैरे इथे आता चालू आहे आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे. आमची गँग तिकडे गेलेली आहेत आणि आता बसली आहेत तिथे सगळी. सो आता इथे सगळेजण बसले आहेत आणि आता इथे भेळ करतील. तिकडे नवदू देते. आवडलं का भूवी? हाव इज इट? हा, ते आता भेळीची तयारी करते रश्मी. रश्मीकडे जिम्मेदारी आलेली आहे, कारण सगळ्यात भूक लागली आहे. ते भेळ झालेली आहे बनवून. भेळ झाली आहे तयार. आणि का तुला हवे? भेळ वगैरे खाल्ली, थोडा बीचवर टाइमपास केला आणि आता आम्ही चाललोय घरी. सगळे थकले आहेत आणि थंडी पण सुरू झाली आता बऱ्यापैकी. आणि आम्ही घरी निघत असताना हे अचानक हरण दिसलं, पण त्याचं जरासं शूट करता आलं. वाजलेत रात्रीचे 10 वाजता आम्ही घरी पोहोचतोय, पण बाहेर असं अजून दिसतंय की म्हणजे संध्याकाळचे 7-7:30 वाजल्यासारखं दिसतंय बाहेर. पण 10 वाजलेले आहेत, रात्रीचे 12. आम्ही बाहेर जेवलो वगैरे आणि आता आलोय आम्ही आईस्क्रीम खाण्यासाठी. एक खूप फेमस आहे
क्रेझी काव.